नमस्कार. बातमी आणि बरंच काही मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. सध्या सर्वत्र पाहायला मिळतंय ते म्हणजे राजकारण अनलिमिटेड. कारण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी उमेदवार जाहीर झालेत आणि त्यांचा प्रचार देखील दणक्यात सुरू आहे. आरोप प्रत्यारोपांचा धुरळा उडतोच आहे. इलेक्शन फीवर राज्यभर दिसू लागलाय. आज दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या राजकीय घडामोडी आणि चुरचुरीत बातम्या बघायच्या असतील तर पुढची 20 मिनिटं कुठेही जाऊ नका. कारण पहा आमची आजची बातमी आणि बरंच काही राजकारण अनलिमिटेड. अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे पुण्याकडे. भाजपकडून पुण्याचा उमेदवार घोषित होऊन प्रचार सुरू झालाय. पुण्यात लोकसभा निवडणुकीत भाजपकडून गिरीश बापट यांना उमेदवारी दिली. मात्र दुसरीकडे काँग्रेसकडून अजूनही उमेदवार जाहीर झाला नाहीये. पण तरीही काँग्रेसनं प्रचार यंत्रणा राबवायला सुरुवात केली आहे. मंडप, बॅनर तसंच प्रचारासाठी लागणाऱ्या गाड्या ही सर्व यंत्रणा तयार केलेली आहे. उमेदवार कुणीही असो, आम्ही तयार आहोत. पक्षाची तयारी ही गेल्या अनेक महिने सुरू आहे आणि त्यामुळे उमेदवारी कुणाला देणार याची वाट न पाहता काँग्रेसनं प्रचार यंत्रणा उमेदवाराच्या प्रतीक्षेत आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांना काँग्रेसतर्फे पुण्यात उमेदवारी मिळेल अशी जोरदार चर्चा होती. पण अजूनही काँग्रेसनं कुणालाही तिकीट दिलं नाहीये. आणि आज प्रवीण गायकवाड यांनी त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली. उर्मिला मातोंडकर यांच्यासारख्या अभिनेत्रींना प्रवेश दिला जातो, मात्र आमच्यासाठी निर्णय घेण्यासाठी काँग्रेसला वेळ नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. पण तरीही आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. मी काँग्रेसचा 25 वर्षे मतदार आहे, मात्र तांत्रिक दृष्टीनं सदस्य नाहीये. मी माझी उमेदवारी काल मागे घेतलेली आहे. पुण्यात आयोजित काँग्रेस, राष्ट्रवादी आणि घटक पक्षांच्या मेळाव्यात ते बोलत होते. मी माझी पक्षाची उमेदवारी माघारी घेतलेली आहे परवा दिवशी आणि मी निवडणूक लढणार नाही, पण काँग्रेस पक्षासाठी काम करणार असं मी निर्णय घेतला. मला विचारलं की तुम्ही आमच्या पक्षात सभासद नाही. मी म्हणलं बरोबर आहे, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. सर्वसामान्यपणे माणूस म्हणतो की बाबा मग नंतर होईल, तुम्ही बोलवा. आता काय गडबड इतकी असते की सामाजिक कार्यकर्ता रांगेत उभा आहे पण त्याला वेळ नाही. मात्र उर्मिला मातोंडकर साठी वेळ आहे प्रवेश करून घ्यायला, की आम्ही पक्षात यायला तयार आहे. हा नंतरचा भाग आहे. मला त्यावेळेस विचारलं की तुम्ही सभासद नाहीये, मी त्यांना सांगितलं की 25 वर्ष काँग्रेसचा मतदार आहे. आम्ही मतदान करतो म्हणून तुम्ही निवडून येता, सभासद होतो म्हणून तुम्ही आमदार खासदार होतो. आपण पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार नाही हे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जय महाराष्ट्र न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत स्पष्ट केलं. तसंच सांगलीची जागा काँग्रेसनं राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडली आहे. त्यांनी सांगलीच्या उमेदवारीबाबत लवकर निर्णय घ्यावा असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केलं. याशिवाय उपग्रहभेदी क्षेपणास्त्राचं श्रेय सर्वस्वी डीआरडीओच्या शास्त्रज्ञांचं आहे. 2012 मध्येच ही यंत्रणा भारतानं निर्माण केलेली होती आणि या क्षेपणास्त्राची चाचणी निवडणुकीच्या तोंडावर घेऊन त्याचा निवडणुकीचा मुद्दा करण्याची गरज नव्हती अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. पुण्यात काँग्रेसकडे इच्छुकांची संख्या जी आहे ती जास्त आहे आणि यामध्ये मोहनदादा जोशी, अरविंद शिंदे, अभय छाजेड यांची नावं चर्चेत आहेत. मात्र या सर्वांमधून अरविंद शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. बूथ पासून तर संपूर्ण मतदारसंघापर्यंत आमची तयारी, आम्ही कार्यकर्ते सर्व तयार ठेवले आहेत. फक्त उमेदवार जाहीर झाला की आमच्या सर्व रणरांगिणी आणि सर्व कार्यकर्ते मावळे रस्त्यावरती येऊन मोठ्या प्रमाणात काम करतील. आता पहिलीच आमची आघाडीची मिटिंग झाली, आपण पाहिलं, सर्व लोकांचा उत्साह पाहिला. आघाडीचे सर्व प्रमुख लोक होते. या ठिकाणी आमचं कोऑर्डिनेशन करून या इलेक्शनला जरी वेळ थोडा असला तरी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता तळागाळापर्यंत पोहोचलेला आहे. झोपडपट्टीपासून सोसायटीपर्यंत, गावठाणापर्यंत सर्व ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते प्रचंड प्रमाणात आहे. त्याच्याबद्दल आम्हाला जरी वेळ थोडा असला तरी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी रणनीती आखून आम्ही ह्या इलेक्शनला विजय प्राप्त. मतदानासंदर्भात जनजागृती राज्यात अनेक ठिकाणी सुरू आहे. पुण्यातही मतदानासंदर्भात जागृती करण्याचं काम आंबेगाव निवडणूक विभागातर्फे सुरू आहे. यावेळी फर्ग्युसन रोडवरती पथनाट्य सादर करण्यात आलं. यावेळी नागरिकांनी मतदान करण्याकरता आवाहन करत नृत्य सादर करण्यात आलं आणि नागरिकांना मतदान करण्याची शपथही देण्यात आली.
भारत निवडणूक आयोगाने निर्देश दिलेले आहेत की नो वोटर्स लेफ्ट बिहाइंड आणि ॲक्सेसेबल इलेक्शन या धर्तीवर प्रत्येक मतदाराला मतदान केंद्रावर येण्यासाठी प्रवृत्त करावं, त्यांच्यामध्ये उत्साह वाढवावा म्हणून अशा प्रकारचे विविध प्रोग्राम, रॅली, पथनाट्य, चर्चासत्र, लोकशाही महोत्सव, विविध स्पर्धांचं आयोजित करण्यात आलेला आहे. त्यामध्ये अनेक महाविद्यालय, शाळा यांचा सहभाग. देशात आणि राज्यामध्ये आरएसएस आणि भाजप विचाराचं सरकार यावं अशी काँग्रेस नेत्यांची धारणा आहे. त्यामुळेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांसह राज्यातील 30% उमेदवार हे सनातनवाद्यांशी संबंधित आहेत असा गंभीर आरोप वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रमुख अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी आज पंढरपुरात केला. पंढरपूर इथे संत तनपुरे महाराज मठात प्रकाश आंबेडकरांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. आंबेडकरांच्या आरोपाला काँग्रेस कसं उत्तर देतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. काँग्रेसला वाटप नाही म्हणून काँग्रेसनी काही उमेदवार जे उभे केलेले आहेत त्याच्यापैकी 30% सनातन संघटनेशी संबंधित आहेत अशी परिस्थिती आहे. अशोक चव्हाण इन्क्लुडिंग अशोक चव्हाण सुद्धा नेहमीप्रमाणे निवडणुकीच्या निमित्तानं फिल्म स्टार्सचं राजकारणात इनकमिंग सुरूच आहे. या यादीत आता नवीन नाव आहे ते म्हणजे उर्मिला मातोंडकरचं. राजकारणात प्रवेश करताच उर्मिलानं तिची विचारधारा स्पष्ट केली आहे. युतीच्या सरकारनंतर देशात विकासापेक्षा हिंसक वातावरण वाढलेलं आहे असा घणाघात काँग्रेस झेंडा हाती घेतलेली अभिनेत्री उर्मिला मातोंडकरनं केलेला आहे. देशभक्ती किंवा धर्म काय आहे हे सांगणारा भाजप कोण असा थेट सवालही उर्मिलानं केलेला आहे. खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे असं म्हटलं जातं. मात्र हे प्रेम कुठे आहे? देशात विकास कुठे झाला? फक्त हिंसक वातावरण वाढलं. विकासाचं चित्र कुठे आहे असे प्रश्न उर्मिलानं उपस्थित केले. म्हटल्याप्रमाणे लहानपणापासून गांधीजी, नेहरू, वल्लभभाई पटेल ह्या सगळ्या लोकांचे विचार, आचार हे सगळं बघत आणि आपला जो विकास झालाय तो बघत जेव्हा आपण विचार करतो त्यावेळी आपल्याला असं वाटतं की माझ्या विचारधाराशी जवळपास येणारी, आपल्याला लोकशाहीतली मूलतत्व आपल्या हातात निदान देणारी आणि त्याबरोबर आपल्याला नेणारी काँग्रेस पार्टी मला वाटली आणि म्हणून काँग्रेस पार्टी. आणि नाही, त्यांनी मला संजय निरुपमजी ॲक्च्युली माझ्या वडिलांना काही लोकांथ्रू ओळखतात आणि त्यामुळे त्यांना माझ्या वडिलांची विचारधारा माहिती होती. ते त्यांना जाऊन बरेचदा भेटले आणि त्यामुळे आणि मला पण असं त्यानंतर वाटलं, मी पण खरं सांगायचं आणि खरं तर हा मधला वेळ त्याच्याच करता गेला कारण का ही एक खूप मोठी जंप आहे माझ्याकरता आणि फार विचार करून ती घेणं गरजेचं होतं. पहिल्या भाषणावरून ट्रोल झालेले मावळचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार पुन्हा एकदा सोशल मीडियावरती ट्रोल झालेले आहेत. मुंबई ते पनवेल रेल्वे प्रवास केल्यानंतर रात्री पनवेलमधील मोहल्ला परिसरात पार्थ पवार प्रचारासाठी येणार होते. मात्र मोहल्ला परिसरात जायला उशीर होत असल्यानं पार्थ पवार यांनी चक्क पळत हा परिसर गाठल्याचं समोर येत आहे. पार्थ पवार धावतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल झालेला आहे. मात्र ज्या सभेसाठी पार्थ पवार एवढे पळत होते त्या मोहल्ला परिसरात पार्थ पवार यांची कुठलीच सभा नसल्याचंही आता समोर आलंय. भाजप शिवसेना महायुतीचा मेळावा नाशिकमध्ये पार पडला. यावेळी गिरीश महाजनांनी तुफान फटकेबाजी पाहायला मिळाली. योग्य नियोजन करून विजय कसा खेचून आणला यावर महाजन बोलताना सभागृहात मोठा हशा पिकल्याचं पाहायला मिळालं. ऐका महाजन नेमकं काय बोललेत ते. कशा निवडणुका जिंकता येतात हे आपण बघितलं असेल आणि म्हणून मी गमतीमध्ये असंही म्हटलं होतं एकदा, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार व्यासपीठावर होते त्यामुळे कसं काय जमलं, कसं काय झालं म्हटलं. आमचं नियोजनच तसं असतं, अतिशय मायक्रो प्लॅनिंग आमचं त्या ठिकाणी असतं. आणि म्हणून मी त्यांना म्हटलं तर बारामती नगरपालिका तुम्ही मला सांगितली 8 दिवस आधी, 1 महिनाभर आधी की जा आणि तिथे जिंकून दाखव. तर म्हटलं मी जिंकून दाखव, म्हटलं मला काहीच कठीण नाही. इतकं सुंदर प्लॅनिंग आमचं त्या ठिकाणी असतं, नियोजन चांगलं असतं. खासदार साहेब आपण तसंच नियोजन करू. $5 लाख नाही, आपण 5.5 लाख. खासदार राजू शेट्टी यांनी हातकणंगले मतदारसंघातून आज उमेदवारी अर्ज दाखल केलाय. बैलगाडीतून मिरवणूक काढत शेट्टी यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला अर्ज दाखल केला. आणि यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, रविकांत तुपकर यांच्यासह महाआघाडीचे नेते उपस्थित होते. गेल्या 5 वर्षात गुन्हे वाढले, मात्र संपत्तीपैकी मुंबईतलं असलेलं घर विकावं लागल्याची खंत राजू शेट्टी यांनी जय महाराष्ट्राशी बोलताना व्यक्त केली. अजूनही गुन्हे दाखल होण्याची भीती असून त्याला घाबरणार नाही असंही राजू शेट्टींनी यावेळी सांगितलं. माझ्या भूमिकेशी
अतिशय ठाम आहे, शेतकऱ्यांच्या बरोबर आहे. त्यांनी शेतकऱ्याला सोडलं म्हणून आम्ही त्यांना सोडलं. आम्ही शेतकऱ्यांच्या बरोबरच आहोत. माझं मुंबईतलं घर विकावं लागलं मला गेल्या 5 वर्षामध्ये. बाजारभावातल्या किमती वाढल्यामुळे जमिनीच्या संपत्ती वाढलेली दिसते. जाणीवपूर्वक घातलं. अजून किती निघणार आहेत मला माहित नाही, पण काही फरक पडत नाही. कितीही गुन्हे घाला, लढाई थांबणार नाही. अजून कितीही गुन्हे दाखल केला तरी मागं हटणार नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्याकडून सांगलीचा उमेदवार कोण असेल हा तिढा अद्याप कायम आहे. सांगलीच्या जागेवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आपला दावा कायम ठेवलाय. उमेदवार कोण याचा निर्णय नसला तरी स्वाभिमानीच्या चिन्हावरच तो निवडणूक लढेल हे मात्र निश्चित असल्याचं खासदार राजू शेट्टी यांनी सांगितलं. काँग्रेसच्या कार्यकर्त्याला स्वाभिमानीची उमेदवारी देण्याची आपली तयारीही त्यांनी दर्शवली आहे. पण अजूनही तगडा उमेदवार म्हणून कुणाचंच नाव निश्चित होत नाहीये. तर उद्या उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असल्यानं महाआघाडीला आजच आपला उमेदवार घोषित करावा लागणार आहे. महाराष्ट्रामध्ये 48 पैकी 2 जागा आघाडीनं स्वाभिमानीला द्यायचं ठरवलंय. त्यातली दुसरी जागा ही सांगलीची आहे. काँग्रेसच्या एखाद्या इच्छुक कार्यकर्त्याला स्वाभिमानीची उमेदवारी द्यायची आमची तयारी आहे, परंतु एकमतानं ते व्हावं अशा पद्धतीनं प्रयत्न चालू आहे. की सांगलीची जागा ही स्वाभिमानीचीच जागा आहे. उमेदवाराच्या नावाबद्दल चर्चा होऊ शकते. प्रत्येक पाटील माझे अतिशय घनिष्ठ असे मित्र आहेत, भावासारखे आहेत. आणि त्यांचं नातं माझं नातं राजकारणाच्या पलीकडचं आहे. ते वेगळ्या पक्षात आहेत, मी वेगळ्या पक्षात आहेत. आता तर त्यांनी त्यांच्या पक्षाचा राजीनामा दिला आहे, पण व्यक्तिगत नात्यात आणि मैत्रीत फरक पडत नाही. सांगली लोकसभा मतदारसंघात वसंतदादांचे नातू आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री यांचे छोटे बंधू विशाल पाटील यांनी सांगली लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. सांगली लोकसभा काँग्रेसच्या हक्काची जागा असताना ती स्वाभिमानीला देण्यात आल्यानं सांगलीत काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट आहे. विशाल पाटील हे सांगलीला सक्षम उमेदवार असतानाही काँग्रेसला उमेदवार मिळत नसल्याच्या वावड्या उठवल्या जात आहेत आणि त्यामुळे काँग्रेस श्रेष्ठींना धडा शिकवण्यासाठी वसंतदादा गटानं विशाल पाटील हेच आपले उमेदवार असल्याचं जाहीर केलंय. त्यामुळे विशाल पाटील यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान सांगली लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आणि विद्यमान खासदार संजय काका पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सहकार मंत्री सुभाष देशमुख आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समवेत संजय काका पाटील यांनी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला. या निवडणुकीत आपण मोठ्या मताधिक्यानं विजयी होऊ असा विश्वास संजय काका पाटील यांनी व्यक्त केला. अर्ज करून आलोय. भाजप सेना आणि महायुतीच्या वतीनं माझी उमेदवारी जाहीर केल्यानंतर आज अर्ज भरण्याची प्रक्रिया मी आज करून आलेला आहे. वातावरण अतिशय चांगलं आहे. मोठ्या मताधिक्यानं या लोकसभा मतदारसंघातून आशीर्वाद रूपीनं मला मोठं मताधिक्य देऊन ही सगळी मतदार बंधू भगिनी निश्चितपणानं मला मोठ्या मताधिक्यानं विजयी करतील. राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस राष्ट्रवादीवरती गंभीर आरोप केलेल्या सांगलीच्या वसंतदादा पाटील घराण्याची वाट काँग्रेस राष्ट्रवादीनंच लावली असा गंभीर आरोप चंद्रकांतदादा पाटील यांनी केलेला आहे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या या भूमिकेमुळेच वसंतदादांच्या नातवांनी काँग्रेसचे कोणतेही पद न ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दादा घराण्याला थेट आवाहन करत तिकीट नाही मिळालं तर स्वाभिमानीनं बाहेर पडा, पायघड्या घालून बीजेपी तुमच्या स्वागतासाठी तयार आहे असं खुलं आवाहन देखील चंद्रकांत पाटील यांनी दादा कुटुंबियांना केलंय. दादा घराण्याला, ज्या दादा घराण्याने संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड उपकार केले. महाराष्ट्रामध्ये पाणी अडवा आणि पाणी जिरवा जलात आम्ही जलयुक्त मंडळ योजना दादाने आणली. महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट पॉलिटेक्निक, प्रायव्हेट इंजिनिअरिंग, प्रायव्हेट मेडिकल दादाने आणलं. उत्तर प्रदेश हरियाणापासून पूर्ण शिकायला यायला लागली. दादा घराण्याचा अपमान राजकीय भाषण मी करत नाही, पण आम्हालाही सहन होणार नाही. आम्ही या महाराष्ट्राचे सामान्य नागरिक आहोत आणि त्यामुळे दादा घराण्याला आमचं आव्हान आहे. तिकीट मिळालं फार चांगलं, तुम्ही काँग्रेसवरून लढा. तुम्हाला हरण्याची इच्छा आहे त्यामुळे तुम्ही हरा, पण तुम्ही जिंकण्याची शक्यता नाही. पण तिकीट नाही मिळालं आणि स्वाभिमानाला मिळालं तर अपमानाने काँग्रेसमध्ये न बाहेर पडा. भारतीय जनता पार्टी पाय घड्या घालून तुमचं स्वागत करायला तयार आहे, कारण तुम्ही दादा घराण्याचे वंशज आहात. पश्चिम महाराष्ट्रामधील युतीच्या सर्वच जागा विजयी होतील असा विश्वास महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत व्यक्त केला. अनेक जागांवर काँग्रेसला उमेदवार मिळत नाहीत आणि त्यामुळे आमच्या युतीच्या उमेदवाराचा विजय निश्चित असल्याचंही चंद्रकांत दादांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्रामधल्या 10च्या जागा शिवसेना भाजप युती जिंकणार. त्याला बारामती अपवाद नाही, त्याला माढाही अपवाद नाही, याला सातारा अपवाद नाही, याला कोल्हापूर अपवाद नाही.
मला असं वाटतं की अजूनही निवडणूक खूप दूर आहे, तोपर्यंतच इतकं अनुकूल वातावरण निर्माण झालेलं आहे की विरोधकांना अनेक ठिकाणी, प्रामुख्याने सांगलीमध्ये उमेदवारी मिळत नाहीये. उमेदवार मिळण्याची सुद्धा अडचण असेल तर निवडून काय येणार. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सांगलीच्या येडेमच्छिंद्र इथून प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी भाषणात सदाभाऊ खोत यांच्यावरती राजू शेट्टींनी निशाणा साधला. चमचेगिरी करणाऱ्यांच्या बुडाखालच्या खुर्च्या गेल्यानंतर तुम्हाला कुणी कुत्र सुद्धा विचारणार नाही अशा शब्दात सदाभाऊंवरती टीका केली आहे. तर या देशात कुणालाही कायमस्वरूपी सत्ता मिळेल अशा ताम्रपट कुणी दिलेला नाही असं म्हणत सरकारला इशारा दिलाय. कुणालाही कायमस्वरूपी सत्ता मिळेल असा प्रकारचा ताम्रपट कुणी दिलेला नाही. हा क्रांतीच्या नाना पाटलांचा जिल्हा आहे, हा क्रांतीच्या नाना पाटलांचा हा परिसर आहे. आणि एक लक्षात ठेवा की अशा प्रकारचा माज आणला तर एक ना एक दिवस पायात पत्र्या फुटल्याशिवाय सोडणार नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून त्यांचं लागून चालून करणारे, त्यांची चमचेगिरी करणारे जे कोणी आहेत त्यांनाही मला सांगायचं आहे हे तुमच्या पाठीत बुडाखालच्या खुर्च्या गेल्यानंतर तुम्हाला उद्या कुत्र सुद्धा विचारणार नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर केलेल्या टीकेला सदाभाऊ खोत यांनी प्रत्युत्तर दिलंय. राजू शेट्टींनी टीका करण्यापेक्षा त्यांनी पराभवाला सामोरं जावं अशी टीका खोत यांनी केली आहे. सदाभाऊ खुर्चीसाठी जन्मलेला नाहीये, मात्र राजू शेट्टी यांनी सत्तेसाठी अनेकांशी हातमिळवणी केली असा पलटवार सदाभाऊ खोत यांनी केलाय. सगळा प्रवास जर बघितला तर आपल्या लक्षात येईल की गेल्या 30 वर्ष चळवळीमध्ये मी काम करत आहे. ते माझ्याबरोबर चळवळीमध्ये काम करत आहेत. जिल्हा परिषदेची निवडणूक त्यांनी शेतकरी संघटना शरद जोशींचा फोटो वापरून लढवली. त्याच्यानंतर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा छुपा पाठिंबा घेऊन ती निवडणूक जिंकली. गेल्यावेळी मोदी लाट आल्याबरोबर लगेच त्यांनी आपली पाठ फिरवली आणि मोदी लाटेवरती स्वार झाले, ती निवडणूक जिंकली. लोकसभा निवडणुकीमध्ये कोकणातील प्रचाराची व्यूहरचना आणि मुद्दे याबाबत चर्चा करण्यासाठी भाजप आमदार प्रसाद लाड आणि शिवसेना राज्यमंत्री उदय सामंत यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी कोकणामध्ये युतीबाबत कोणताही वाद नाही, प्रचाराबाबत आजची भेट होती अशी प्रतिक्रिया प्रसाद लाड यांनी दिली आहे. तर विनायक राऊत कोकणामध्ये जिंकणार की काळ्या दगडावरची रेघ आहे अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे. असे काही कुठलेही वाद नाही आहेत. ही जनरल भेट होती. कोकणाच्या संदर्भातल्या निवडणुकीमध्ये काय करायला पाहिजे त्या संदर्भात उदय सामंत आणि मी आम्ही दोघेही त्यांना उद्धवजींना भेटलो आणि कुठल्याही प्रकारचा वाद नाहीये. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित भाई यांच्यामध्ये सर्व चर्चा झालेली आहे. कुठल्याही प्रकारचे वाद नाही आहेत. जेव्हा फॉर्म भरण्याची डेट संपेल त्यानंतर जर कार्यकर्त्यांमध्ये कुठे मनदुख असेल तर ते त्यांच्या पातळीवरती सोडवलं जाईल. एवढे सक्षम तिन्ही नेते आहेत. तर संपूर्ण राज्यभरामधल्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये कशा प्रकारे राजकारण चांगलंच तापलेलं आहे आपण पाहतोय आणि त्याचमुळे संपूर्ण राज्यभरामध्ये राजकारण अनलिमिटेड सुरू असल्याचं पाहतोय. उर्वरित बातम्या पाहूयात छोट्याशा ब्रेकमध्ये. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता राजकारण अनलिमिटेड आपण पाहणार आहोत कशा प्रकारे राज्यभरामध्ये सध्या वातावरण आहे ते. तर रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि सहकार मंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते. रक्षा खडसे या 2014च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे मनीष जैन यांना पराभूत करून प्रचंड मताधिक्यानं निवडून आलेल्या होत्या. रक्षा खडसे या माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या सूनबाई आहेत. यावेळेच्या निवडणुकीत आपणच निवडून येऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. रावेर आणि जळगाव दोन्ही मतदारसंघातील दोन्ही उमेदवार एक रक्षाताई खडसे आणि स्मिताताई वाघ या दोघांचे उमेदवारी अर्ज मी या ठिकाणी दाखल केलेले आहेत. आज शिवसेना, भारतीय जनता पक्ष, RPI जे मित्र पक्ष ते सर्व प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी, मंत्री, आमदार सर्वजण या ठिकाणी उपस्थित होते आणि सर्वांनी मिळून या ठिकाणी येऊन आम्ही आज अर्ज भरलेला आहे. जळगाव
लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये युती झाल्यानं शिवसेनेनं सुटकेचा निश्वास टाकलाय. मात्र खासदार राजन विचारे यांना यंदाची निवडणूक सोपी नाहीये. खासदार म्हणून यथातथाच कामगिरी आणि उच्च शिक्षित विरुद्ध अल्पशिक्षित असा प्रचार ठाणे लोकसभा मतदारसंघात सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. ही निवडणूक स्थानिक मुद्द्यांभोवती फिरावी असाही प्रयत्न राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुरू केलाय. आता विचारे काय प्रत्युत्तर देणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलंय. नागपूरचे भाजप उमेदवार नितीन गडकरी यांच्या विरोधात काँग्रेसचे प्रवक्ता अतुल लोंढे यांनी तक्रार दाखल केली आहे. गडकरींनी आचारसंहिता भंग केल्याची तक्रार लोंढे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली आहे. नितीन गडकरी 25 तारखेला उमेदवारी अर्ज भरायला जात असताना मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती आणि त्यावेळी गडकरी यांनी त्या ठिकाणी भाषण केलं. परवानगी नसताना भाषण दिल्यामुळे आचारसंहितेचा भंग झाला असल्यानं निवडणूक आयोगानं योग्य कारवाई करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आलेली आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण यांना मोठा दिलासा मिळाला. त्यांच्या उमेदवारी अर्जावरील आक्षेप जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळून लावलेले आहेत. चव्हाण यांच्या उमेदवारी अर्जावरती 2 अपक्ष उमेदवारांनी आक्षेप नोंदवलेला होता. चव्हाण यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये दिलेली माहिती अपूर्ण आहे असा आरोप 2 अपक्ष उमेदवारांनी केला. अपक्ष उमेदवार रवींद्र थोरात आणि शेख अब्दुल्लाजुद्दीन या उमेदवारांनी चव्हाण यांनी मालमत्तेचं वितरण देताना त्याचप्रमाणे आपल्या मुलींच्या नावावरती असणाऱ्या व्यवसायांबाबत माहिती लपवल्याच्या मुद्द्यावरती आक्षेप घेतलेला होता. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी हे आक्षेप फेटाळून लावलेले आहेत. लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराला आता रंगत यायला सुरुवात झाली आहे. सोबतच आरोप प्रत्यारोपांनाही जोर आलेला आहे. मावळचे राष्ट्रवादीचे नवखे उमेदवार पार्थ पवार यांनी धामणे गावात प्रचारार्थ सभा घेतली. या सभेत त्यांनी पंतप्रधान मोदींना एका दिवसात नोटाबंदी करून देश बदलला तसा एका महिन्यात मावळ बदलणार असल्याचं आश्वासन दिलं. पवारांच्या कुटुंबातील तिसरी पिढीही राजकारणामध्ये सक्रिय झाली आहे. पार्थ पवारांनी मावळमधून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केल्यानंतर पार्थ पवारांचे सखे भाऊ जय अजित पवारही प्रचारात सक्रिय होताना दिसून येत आहेत. मावळ लोकसभेतील सोशल मीडियाची संपूर्ण जबाबदारी जय सांभाळणार आहेत आणि त्यामुळे लवकरच जयही प्रचारात दिसतील अशी शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ उत्तर प्रदेशातील मेरठमधून केला. यावेळी पंतप्रधानांनी काँग्रेससह सर्व विरोधकांवरती थेट निशाणा साधला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या ट्विटरवरून मोदींनी त्यांना उत्तरही दिलेलं आहे. काही बुद्धिवंतांना ए सॅट म्हणजेच काही जणांना थिएटरचा सेट वाटला असा टोला नरेंद्र मोदींनी लगावला. हिसाब तो होगा, सबका होगा, लेकिन बारी बारी से होगा. ते माझ्याकडून हिशेब मागतात. मी तर माझ्या 5 वर्षांचा हिशेब देणारच आहे, पण त्यांचा हिशेबही घेणार आहे. मी हिशेब देताना त्यांना विचारणार की आतापर्यंत तुम्ही काय केलं असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. तर आपण पाहिलं कशा प्रकारे राजकारण सध्या अनलिमिटेड सुरू आहे. तर बातमी आणि बरंच काही मध्ये वेळ झाली इथे थांबण्याची. मात्र तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र.